कला दर्पण न्यूज। हुपरीच्या चांदी उद्योगाला आर्थिक चालना देण्यासाठी बँक ऑफ इंडिया शाखेने चांदी उद्योजकांसाठी असेट बॅक्ड कर्ज योजना सुरू करण्याची सकारात्मक तयारी दर्शवली आहे। हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशनच्या पाठपुराव्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय पुढे आला असून त्यामुळे परिसरातील चांदी उद्योगाला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। गेल्या 10 वर्षांहून अधिक काळापासून हुपरी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेमधून चांदी उद्योगासाठी नियमित कर्ज पुरवठा बंद होता। या शाखेत हुपरी आणि परिसरातील सुमारे 45,000हून अधिक बँक खाती असून त्यापैकी जवळपास 90% खाती चांदी उद्योगाशी संबंधित आहेत। त्यामुळे उद्योगासाठी आवश्यक खेळतं भांडवल उपलब्ध न झाल्याने अनेक उद्योजक व कारागिरांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता। या पार्श्वभूमीवर हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशन सातत्याने बँकेकडे कर्ज पुरवठा पूर्ववत सुरू करण्याची मागणी करत होतं। नुकतेच पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत 135 चांदी कारागिरांना एकाच दिवशी कर्ज मंजूर करून बँकेने सकारात्मक पाऊल उचललं। त्यानंतर फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी शाखा व्यवस्थापकांची भेट घेऊन चांदी उद्योजकांसाठी स्वतंत्र कर्ज योजनेची मागणी केली। या चर्चेदरम्यान शाखा व्यवस्थापकांनी असेट बॅक्ड कर्ज योजना सुरू करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला। या योजनेमुळे चांदी उद्योजकांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक खेळतं भांडवल सुलभपणे उपलब्ध होण्यास मदत होईल। योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य मालमत्ता तारणावर कर्जाची सुविधा, जीएसटी नोंदणी आवश्यक, 10% कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होण्याची शक्यता, दरमहा स्टॉक स्टेटमेंट सादर करण्याची आवश्यकता नाही, तारण मालमत्तेच्या मूल्यांकनानुसार आवश्यकतेनुसार मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध होऊ शकतं। फाउंडेशनने या योजनेचा लाभ पात्र आणि गरजू चांदी उद्योजकांनी घ्यावा असं आवाहन केलं। या उपक्रमामुळे हुपरीच्या पारंपरिक चांदी उद्योगाला नवे आर्थिक बळ मिळून उत्पादन वाढ, रोजगार निर्मिती आणि उद्योगाच्या विस्ताराला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.